महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनेलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. कल्पना करा, रात्रीचे 3 वाजलेत. बरोबर. सर्वत्र शांतता आहे. तुमचा मोबाईल बाजूला पडलाय आणि सकाळी उठल्यावर अचानक मेसेज दिसतो की नुकतेच विकलेल्या पिकाचे आलेले पैसे किंवा आयुष्यभराची पुंजी खात्यातून शून्य झालीय. बाप रे, हा विचारच किती भयानक आहे. हो ना. आणि सध्या व्हॉट्सॲपवर याच संदर्भात काही मेसेजेस फिरतायत. 1 एप्रिल 2026 पासून बँकिंग नियम बदलणार आहेत. कुणी म्हणतंय SMS OTP बंद होणार, तर कुणी म्हणतंय रात्री बँक खाती लॉक होणार. अगदी बरोबर. त्यामुळेच शेतकरी, जमीन मालक आणि आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी हे नियम समजून घेणं खूप गरजेचं आहे. सत्य काय आणि भ्रम काय यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि इथे मी सुरुवातीलाच एक क्विक फॅक्ट सांगू इच्छितो. गेल्या 1 वर्षात भारतात तब्बल 11,000 कोटी रुपयांचे सायबर फ्रॉड झालेत. 11,000 कोटी? बाप रे. होय. त्यामुळे हे जे नवीन नियम येत आहेत ना, ते समजून घेणं आपल्याच पैशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. म्हणूनच प्रेक्षकांना माझी विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. अगदी बरोबर. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, नक्कीच. तर पहिला मोठा गैरसमज असा पसरलाय की बँक व्यवहारांसाठी येणारा जो SMS OTP असतो तो आता कायमचा बंद होणार आहे का? हा सध्याचा सर्वात मोठा गैरसमज आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 आणि रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल पेमेंट सिक्युरिटी कंट्रोल्सच्या गाईडलाईन्स आहेत. या नियमाची मुख्य तरतूद अशी आहे की बँकांनी आर्थिक व्यवहारांसाठी केवळ एकाच प्रमाणीकरणावर अवलंबून राहू नये. याचा सोपा अर्थ असा की फक्त OTPवर अवलंबून राहणं आता सुरक्षित नाही. अच्छा, पण सामान्य माणसाला याचा काय फरक पडतो? OTP बंद होणार का? नाही, OTP बंद होत नाहीये, तर तो अधिक स्मार्ट होतोय. कारण माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 म्हणजे IT ॲक्टच्या कलम 66 नुसार जे सायबर गुन्हे नोंदवले जातात त्यातले बहुतांश हे OTP चोरीचे असतात. चोराने सिम स्वॅपिंग केलं की तुमचा SMS थेट त्याच्या फोनवर जातो. अरे छा, म्हणजे SMS सुरक्षित राहिलेला नाहीये तर? अगदी बरोबर. म्हणूनच बँक आता मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच बहुस्तरीय प्रमाणीकरण सक्तीचं करत आहे. सोप्या भाषेत आता बँकेच्या ॲपवरच इन ॲप व्हेरिफिकेशन किंवा बोटाचा ठसा, चेहरा स्कॅन करून व्यवहार पूर्ण करावा लागेल. पण 1 मिनिट. बोला ना. इथे मला एक प्रॅक्टिकल अडचण दिसतेय. समजा आपल्या ग्रामीण भागात एखादा शेतकरी आहे. शेतात राबून त्याच्या हाताचे ठसे घासले गेलेत. बरोबर आहे. आणि त्याच्याकडे जुना फोन असेल ज्या चेहरा स्कॅन करण्याची सोय नाही. मग त्याला तर हा नवीन नियम अडचणीचा ठरेल ना? अजिबात नाही. कायद्याचा उद्देश लोकांना त्रास देणं नाही तर सुरक्षा देणं आहे. ज्यांच्याकडे बायोमेट्रिक सुविधा नाही त्यांच्यासाठी बँका सिक्युरिटी पिन आणि व्हॉइस ऑथेंटिकेशन म्हणजे आवाजावरून ओळख पटवण्याचे पर्याय देणार आहेत. अरे वा, म्हणजे जुनी सिस्टम बंद न होता ती अधिक मजबूत आणि सोयीस्कर होतीये. हो ना. याने कुणाचेही व्यवहार थांबणार नाहीत, उलट अधिक सुरक्षित होतील. हे ऐकून खरंच दिलासा मिळाला. आता या दुसऱ्या मोठ्या अफवेकडे वळूया. बरं. व्हॉट्सअपवर असाही दावा केला जातोय की रात्री 11 ते 6 वाजेपर्यंत बँक खाते सक्तीने बंद राहील, त्यात व्यवहार करता येणार नाहीत. हे खरं आहे का? ही तर लोकांमध्ये विनाकारण घबराट पसरवणारी अफवा आहे. बँकिंग कायद्यानुसार बँक कोणत्याही ग्राहकाचं खातं तुमच्या परवानगीशिवाय अचानक गोठवू शकत नाही. अच्छा. हा सक्तीचा कायदा नसून ग्राहकांना सुरक्षेसाठी दिलेला एक अतिरिक्त सुरक्षा पर्याय आहे. आणि इथे मी दुसरी क्विक फॅक्ट सांगतो. सांगा ना. तुम्हाला माहिती आहे, तब्बल 80% सायबर फ्रॉड हे मध्यरात्री किंवा पहाटे होतात. बापरे, 80%? म्हणजे हे फ्रॉड करणारे लोक रात्रीची ड्युटी करतात की काय? तसंच म्हणा ना. कारण रात्री लोक गाढ झोपलेले असतात. खात्यातून पैसे कट झाले तरी मेसेज लगेच पाहता येत नाही आणि सकाळी उठेपर्यंत पैसे गायब. खरंय. पण मग ही जी रात्रीची ब्लॉक सिस्टम आहे ती नेमकी काम कशी करेल? बघा, याची एक सोपी चेकलिस्टच सांगतो मी. 3 टप्पे आहेत. बरं. पहिला टप्पा, बँक तुम्हाला ॲपवर किंवा शाखेत हा रात्रीचे व्यवहार थांबवण्याचा पर्याय उपलब्ध करून देईल. दुसरा टप्पा, तुम्हाला वाटलं की मला रात्री व्यवहाराची गरज नाही तर तुम्ही स्वतः तशी सूचना बँकेला द्यायची. ओके. आणि तिसरा टप्पा, तुमच्या संमतीनंतरच तुमचे रात्रीचे व्यवहार सुरक्षिततेसाठी ब्लॉक केले जातील. याचा सोपा अर्थ असा की कंट्रोल पूर्णपणे तुमच्या हातात आहे. हे तर खूपच भारी आहे. पण समजा रात्री 2 वाजता घरात अचानक मेडिकल इमर्जन्सी आली आणि हॉस्पिटलचं बिल भरायचंय,
तेव्हा काय करायचं? तिथेही तुमचाच पूर्ण ताबा असतो. अशी आणीबाणी आलीच तर ॲपमध्ये जाऊन एक ओव्हरराईड पिन टाकून तुम्ही हे निर्बंध तात्काळ काढू शकता. अच्छा, म्हणजे तिजोरीची चावी आपल्याच खिशात आहे. अगदी बरोबर. फक्त आपण रात्रीच्या वेळी त्याला दुहेरी कुलूप लावतोय एवढंच. एकदम सोप्या भाषेत समजावलं तुम्ही. आणि अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो ना. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. अनेक जण विचारतायत की बँकिंग ॲपचा स्क्रीनशॉट घेण्यावर रिझर्व्ह बँकेने खरोखरच बंदी घातली आहे का? इथेही गैरसमज झालाय. असा कोणताही थेट बंदीचा नियम नाहीये. बरं. पण सध्या स्क्रीन मिररिंग आणि स्क्रीन रेकॉर्डिंगचे फ्रॉड खूप वाढलेत. सायबर गुन्हेगार काय करतात? ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिसेसचा गैरवापर करतात. ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिसेस म्हणजे जे अंध लोकांसाठी असतं ते ना? होय, तुम्हाला कस्टमर केअरच्या नावाने फोन येतो, ते गोड बोलून एक ॲप डाउनलोड करायला लावतात. आणि मग आपण जो काही पासवर्ड टाकू तो त्यांना थेट त्यांच्या स्क्रीनवर दिसतो? एक्झॅक्टली. आणि हेच थांबवण्यासाठी बँका आता स्क्रीन मास्किंग तंत्रज्ञान वापरत आहेत. स्क्रीन मास्किंग म्हणजे काय? सोप्या भाषेत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, पण जर एखाद्या चोराने लांबून तुमच्या स्क्रीन रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तर त्याला फक्त काळाकुट्ट अंधार दिसेल. अरे वा. म्हणजे ही बंदी नसून आपल्या सुरक्षिततेसाठी लावलेला एक डिजिटल पडदा आहे तर. होय. आणि याने सामान्य माणसाचे पासवर्ड चोरीला जाण्यापासून वाचतील. आणि अजून एक सांगू, 2026 मध्ये बिहेव्हिअरल बायोमेट्रिक्स नावाचं एक नवीन तंत्रज्ञान येत आहे. बिहेव्हिअरल बायोमेट्रिक्स. आता बँक फक्त पासवर्ड नाही तपासणार, तर मोबाईलच्या सेन्सर्सच्या मदतीनं तुम्ही फोन कोणत्या कोणात पकडता, तुमचा टायपिंगचा वेग किती आहे. एक मिनिट. बँक माझा टायपिंगचा वेग आणि मी फोन कसा पकडते हे ट्रॅक करणार? हो. पण मग ही तर माझ्या प्रायव्हसीवर मोठी गदा आहे. बँक हा सगळा खाजगी डेटा दुसऱ्यांना विकणार नाही याची काय गॅरंटी? हां, तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे. आणि म्हणूनच भारतात डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023 लागू झालाय. या कायद्याची तरतूद अशी आहे की कोणतीही बँक तुमचा हा वैयक्तिक डेटा व्हिडिओ किंवा प्रत्यक्ष वर्तणुकीच्या स्वरूपात सेव्ह करू शकत नाही. म्हणजे मग ते काय सेव्ह करतात? ते फक्त काही हॅश व्हॅल्यूज किंवा गणितीय आकडे सेव्ह करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही काय टाईप करता हे त्यांना दिसत नाही, फक्त तुमची टायपिंगची एक लय सिस्टममध्ये नोंदवली जाते. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष डेटा नाही. आणि याचा फायदा काय? समजा तुमचा फोन चोरीला गेला, चोराने पासवर्ड मिळवून ॲपमध्ये टाकला, पण चोराची फोन पकडण्याची पद्धत आणि टायपिंगचा वेग तुमच्यापेक्षा वेगळा असेल ना? अरे अच्छा, हो बरोबर आहे. मग सिस्टम सेकंदात ओळखेल की हा आपला मूळ ग्राहक नाहीये आणि तो व्यवहार तिथेच रोखला जाईल. याचा थेट फायदा म्हणजे पैसे सुरक्षित. आणि हो, कायदा मोडला तर बँकेला हजारो कोटींचा दंड होऊ शकतो. बापरे, हे तर खूपच प्रगत आहे. पण समजा माझ्या हातून चुकून एखादं चुकीचं ॲप डाउनलोड झालं ज्यात व्हायरस आहे, मग काय? त्यासाठी नवीन वॉचमॅन नावाचं फीचर येत आहे. तुमच्या फोनमध्ये जर एखादं धोकादायक ॲप असेल तर तुमचं बँकिंग ॲप उघडणारच नाही. म्हणजे जोपर्यंत मी तो व्हायरस काढत नाही तोपर्यंत व्यवहार बंद. अगदी बरोबर. हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होतीये. तंत्रज्ञान जितकं पुढे जाते तितकीच सुरक्षाही वाढतीये. मग तरीही लोकांमध्ये इतकी भीती का आहे? कारण आजच्या काळात सर्वात मोठा धोका फ्रॉडचा नाहीये, तर मिसइन्फॉर्मेशन म्हणजे चुकीच्या माहितीचा आहे. म्हणजे हे जे व्हॉट्सअपवर खोटे मेसेज फिरतात तेच मुळात गुन्हेगार आहेत. हो ना. हॅकर्स आता थेट सिस्टम हॅक करत नाहीयेत, ते तुमच्या मनाशी खेळतात. तुमचा 7/12 ब्लॉक होईल, लाईट बिल भरलं नाही तर कनेक्शन कापलं जाईल, असे मेसेज पाठवून तुम्हाला घाबरवतात. आणि माणूस घाबरला की विचार न करता OTP देऊन बसतो. एक्झॅक्टली. म्हणूनच नागरिकांनी कोणत्याही मेसेजवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. थेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती तपासावी. आणि जर दुर्दैवाने फसवणूक झालीच तर काय करायचं? इथे गोल्डन अवर खूप महत्वाचं आहे. फसवणूक झाल्यापासून पहिल्या 1 ते 2 तासात 1930 या सरकारी हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. 1930? हो, 1930. इथे सिटीजन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग सिस्टम असते. तुम्ही कॉल केला की तुमचे पैसे ज्या खात्यांमध्ये गेलेत ती सगळी खाती तात्काळ गोठवली जातात आणि पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. खरंच 1930 हा नंबर प्रत्येकाने लक्षातच ठेवायला हवा. आज आपण खूप सखोल चर्चा केली. होय. SMS OTP बंद होत नाहीयेत तर ते अधिक सुरक्षित होत आहेत. रात्रीची खाती सक्तीने बंद होणार नाहीयेत तर तो एक सोयीचा पर्याय आहे. आणि स्क्रीनशॉट बंदी नसून ते स्क्रीन मास्किंग आहे. आणि या सगळ्याचा मुख्य उद्देश सामान्य माणसाचा आणि शेतकऱ्याचा पैसा सुरक्षित ठेवणं हाच आहे. नक्कीच.
आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची कायदेशीर माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की सुचवा. आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही सामील व्हा. हो, नक्की. चला तर मग लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र.